स्टार्ट. देशभर झालेल्या चांगल्या मोसमी पावसाने खरीप हंगामाच्या पेरण्यांनी जोर पकडला आहे. तरी सुद्धा सुरुवातीला असलेल्या अपेक्षेप्रमाणे देशातील एकंदर क्षेत्रवाढ 3-4% मर्यादित राहिली आहे. अजून 2 आठवडे बाकी असल्याने हंगामाअखेर त्यात थोडी वाढ होऊ शकेल. परंतु पीकनिहाय पेरण्या पाहिल्यास असे दिसून येईल की भात आणि मका या 2 पिकांच्या क्षेत्रात प्रत्येकी 12 ते 13% वाढ दर्शवत आहे. चिंतेची बाब म्हणजे तूर, उडीद, मूग आणि इतर कडधान्य यांच्या क्षेत्रात घट झाली असून तेलबिया क्षेत्र देखील कमीच राहिले आहे. नेहमीप्रमाणेच मागील हंगामातील मिळालेल्या चांगल्या वाईट परताव्याशी सुसंगत असे पेरणीचे हे आकडे आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की पिवळ्या वाटाण्याच्या प्रचंड आयातीच्या जोरावर आपण तूर, चणा आणि इतर कडधान्याच्या किमती नियंत्रित करू शकल्याचा आत्मविश्वास धोरणकर्त्यांच्या मनात असावा. तसेच येत्या पणन वर्षात देखील आपण परंपरागत आयातस्रोत असलेला म्यानमार, आफ्रिका या देशांव्यतिरिक्त ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया या नवीन देशांबरोबर भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केलेलीच आहे. यातून खाद्य महागाई नियंत्रित करण्याचा दूरदम्य आत्मविश्वास सरकारच्या मनात असावा. यातून कडधान्य महागाई नियंत्रणात राहील. मात्र खाद्यतेल महागाई ही वैश्विक समस्या असून अमेरिका, इंडोनेशिया, मलेशिया आणि दक्षिण अमेरिका इत्यादी खाद्यतेल उत्पादक देशांचा वाढता बायोडिझेल वापर लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणणे सरकारला कठीण जाईल. यामुळे तेलबिया क्षेत्रातील घट तुलनेने चिंताजनक आहे. परिच्छेद. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनबरोबर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली असून दोन्ही देशांना बऱ्याच प्रमाणात शुल्कमुक्त व्यापार करण्याची सोय झाली आहे. या करारामुळे भारतीय शेतमालाला ब्रिटनची बाजारपेठ मिळेल आणि भारतातून 1-2 वर्षांत वार्षिक 1,75,000 कोटी रुपयांची अतिरिक्त निर्यात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले जात आहे. अर्थात यात कृषी माल निर्यातीचा वाटा किती राहील हे सांगणे या घडीला तरी कठीण आहे. परिच्छेद. कृषी माल निर्यात संधीचा राज्यनिहाय आढावा घेतला तर असे सांगितले जात आहे की उत्तरेतील राज्यातून प्रामुख्याने बासमती तांदूळ, तर दक्षिण प्रांत आणि पश्चिमेतून हळद, कॉफी आणि वस्त्र प्रावरणे, केरळ, त्रिपुरामधून रबर, पूर्व भारतातून चहा, मखाणा या वस्तूंना निर्यात वाढीचा फायदा मिळू शकेल. परंतु या गोष्टी एका रात्रीत होणार नाहीत. यासाठी आपल्या कृषी माल मूल्य साखळीमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. एकतर नेहमीप्रमाणे उत्पादकता आणि उत्पादनावर भर देण्याबरोबरच आता गुणवत्ता या निकषावर लक्ष केंद्रित करावे लागेल. स्टॉप.